उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। शहरातील रस्त्यांवर मोकाट गुरे बिनधास्त, नगर परिषदेचे दुर्लक्ष, वाहनधारकांना मार्ग काढताना करावी लागते कसरत। भोकरदन शहरात सर्वच रस्त्यांवर मोकाट जनावरांचा मुक्त संचार वाढला असून या प्रसंगी मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। दिवसा व रात्री सुद्धा मोकाट गुरांची समस्या आहे। शहरातील बाजारपेठ, बस स्थानक परिसर, जाफराबाद रोड, सिल्लोड रोडवर मोकाट जनावरांचे कळप रस्त्यावरच बसून राहतात। त्यामुळे नागरिकांना व वाहनधारकांना ये जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। मोकाट जनावरे रस्त्यावरच बसून संपूर्ण रस्ता रोखून धरतात, तर बाजारात भाजी विक्रेते, फळ विक्रेत्यांनाही जनावरांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। ही मोकाट जनावरे रस्त्याच्या दुभाजकामध्ये लावलेल्या झाडांची नासधूस करत आहेत। कोणालाही न घाबरता ही जनावरे रस्त्याच्या मधोमध बसून असतात। यामुळे दुचाकीधारकांसह इतर वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहनांची प्रचंड वर्दळ असते। शहर आहे की जंगल? शहरातील जनावरांची संख्या आणि ठिकठिकाणी दिसणारे कळप यामुळे हे शहर आहे की जंगल असा प्रश्न रहिवाशांना पडत आहे। रस्त्याच्या दुभाजकामध्ये पावसामुळे सध्या मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे। हे गवत काढण्याचे काम नगरपालिकेचे आहे, मात्र यावर मोकाट जनावरेच ताव मारताना दिसून येत आहे। शहरातील सर्वच रस्त्यांवर जनावरांच्या शेणाने रस्ते माखले आहेत। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने दुर्गंधीसह नागरिकांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। याच दरम्यान काही जनावरे प्लास्टिकच्या पिशव्यांचे सेवन करताना दिसून येतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे। येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन। अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।